गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू आवर सातो फॅमिली ब्लॉग. आज आहे आम्ही चौपटाला. इथे आम्हाला असं टेंट सांगते राहायला. आमचं टेंट तिथे आहे. आता आम्ही करणार आहोत ब्रेकफास्ट. कसं इथे ब्रेकफास्टसाठी? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पोहे आणि पास्ता चुलीवर बनवतात ते. असला भारी व्ह्यू आहे ना. आमच्या टेंटच्या साईडचा व्ह्यू खूप भारी आहे. आता आम्ही रेडी झालेलो आहोत. आता आम्ही चाललो आहोत तुंगनाथला. तिथून आहे वरती चंद्रशिला 1 किलोमीटर. तुंगनाथला आम्ही कसं जातोय बघू, कारण काल आम्ही ऑलरेडी खूप ट्रेक केलाय, खूप केदारनाथचा. त्यामुळे तुंगनाथचं बघू. डिसाईड नाही केला आम्ही चालत जातोय का घोड्यावर जातोय. पाहूयात. स्टे ट्यून गाईड्स. किती भारी दिसते व्ह्यू. हा ना, खूप मस्त व्ह्यू. आणि वरती पूर्ण स्नो आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहोत तुंगनाथला. खूप गर्दी आहे. सगळी लोक तिकडे चाललेली आहेत. इथून आमचा होतोय ट्रेक सुरू. चलो तुंगनाथ, चलो तुंगनाथ. देखते अभी हम कितना चलते हैं. इथे आहे असा ट्रेक, असा उंचवटा आहे पूर्ण. पण आम्ही कालच इतका ट्रेक केलाय केदारनाथचा, आज नाही वाटत करेल. बघू. हे बघा तुंगनाथला असं आहे. तुम्ही प्राइस बघू शकता. इथे आम्ही केलाय घोडा. सायली चलो. त्यांना अक्षदा चल रहे घोड़े पे. निकिता और हम सब लोग चल रहे. खूप भीती वाटते. केदारनाथ चढून गेलो, पण तुंगनाथला तर आमची कॅपॅसिटीच नाहीये चालायची. त्यामुळे आम्ही केला घोडा. बघू आता आम्हाला घोडा नीट पोहोचवतोय का. तुंगनाथचा रोड केदारनाथ सारखंच आहे. नसतं चढलो आम्ही आज. काल आम्ही 2 दिवस एवढं इतकं चाललेलो आहोत. किती वरती आलो बापरे. 4 किलोमीटर म्हणतात, पण जास्त वाटतंय. आम्ही कुठून कुठपर्यंत आलो बघा. किती वरती आलोय. अजून टॉपला जायचं. बापरे. निकिता 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 सुन रही नहीं. व्ह्यू एक नंबर आहे पण वरती. स्किप नका करू तुंगनाथ. या भारी आहे. इथे आहे रेस्टिंग पॉइंट. इथे आम्ही थांबलेलो आहोत. आता आम्ही पोहोचलेलो आहोत तुंगनाथला. खूप म्हणजे खूप वरती आहे आणि खूप रोड पण खूप खराब आहे. चालायला पण खूप आहे. ताडला होता आम्ही तुंगनाथला. घोड्याने सोडलेले आम्हाला खाली. आलेलं इथं जवळच आहे मंदिर. हे आहे तुंगनाथ. चला. तुंगनाथला खूप गर्दी आहे. तोपर्यंत आम्ही ठरवलं की चंद्रशिलाला जाऊन यावं, कारण की आता इथे भोग लागेल. 1 ते 3 मंदिर बंद राहतं. त्यामुळे पहिले आम्ही चंद्रशिला करून येतो. चला.
जसं बोलले की तुंगनाथला खूप गर्दी आहे, तर आता हा आहे चंद्रशिलाचा ट्रेक. मंदिर आहे, दिसतंय इथं वरती आहे मंदिर. इथपर्यंत जायचं चालत. चला, आम्ही किती वरती आले बघा. आमचे 2 मेंबर तिथे आहेत, अक्षदा आणि निकिता. अक्षदा, निकिता. आणि इकडे आहे ताजी आणि सायली. खूप भारी व्ह्यू आहे. आमचा शुभम दादा आज पुढे गेलाय. हॅलो, आज आम्ही पोहोचलेलो आहोत चंद्रशिलाला. चंद्रशिलाचा ऑलमोस्ट हाईट आहे 12,500 फूट आणि आज आमची चॅम्पियन आहे निकिता, जी सगळ्यांच्या आधी पोहोचलेली आहे. हे आहे मंदिर चंद्रशिलाचं. आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. हो, संडेमुळे. आणि आमचं कपल दिसतंय का बघा तुम्हाला कुठे व्हिडिओ मध्ये? दिसले. कपल, मग कपलच आहेत की ते, होय की नाही? कपल आहे ना साईड इथे. फायनली चंद्रशिला. दाजींचं फोटोशूट चालू आहे. हे आहे चंद्रशिलाचं मंदिर. साईड थोडं 1 मिनिट साईडला सर होते, 1 मिनिट दाखवून दे. असं आहे मंदिर. इथे कपलला सांगतात. बघूयात आता दाजीन ताईंना काय सांगतात ते. आपको जाना क्या? आता चंद्रशिलेला इथे गंगा मैयाचं मंदिर आहे. जेव्हा श्रीरामांनी रावणाचा वध केला होता तेव्हा त्यांचं रावण हे ब्राह्मण होते, त्यामुळे मग श्रीरामांनी त्यांचा वध केल्याच्या नंतर इथे तपश्चर्या करण्यासाठी ते आले होते. तेच हे मंदिर आहे. तिथे शूट नाही अलाउड, फोटो सुद्धा नाही अलाउड. खूप भारी व्ह्यू आहे इथं. बघा माउंटन्स वर कसे क्लाउड येऊन थांबले. खूप भारी व्ह्यू आहे इथं. सकाळी इथं क्लाउड्स असतात. Himalayan mountain ranges. We are at Chandrashila. The highest peak of here, it's 12,500 feet. We have started from Chopta, then we have reached towards the Tunganath. Once we have done with our darshan, we have started a trek towards the Chandrashila. At Chandrashila, we do have a temple of Ganga Mata, where Lord Ram have done his worship. So here's the view. I think there are many mountain ranges, not sure what exactly the names are. Maybe the Nanda Devi, Trishul, and the rest of the things are there. But yeah, the views are awesome. I'm not sure how you are going to see this, but yeah, it's an awesome thing, man. Once in a lifetime, you need it. जब हमें शांत बैठ रहा था खिंचा ले ज्यादा फोटो खिंचानी हाइट फोबिया हो गया चश्मा पहन
इथे आहे गंगोत्री, त्याच्यानंतर आहे केदारनाथ, इकडे आहे भागीरथी, इथनं आहे मंदानी पर्वत, आणि इकडे आहे चौखंबा. इकडे चौकंबा आहे. अरे चंद्रशिला अर्धा आम्ही आलोय खाली, आता थोडं अजून अर्ध खाली जायचंय आणि आम्हाला तुंगनाथचं दर्शन घ्यायचंय. आता लाईन किती त्यावर डिपेंड आहे, खूप असणार लाईन. आम्ही जर सकाळी खूप लवकर आलो असतो ना तर हे क्लाउड दिसतात ना ते पूर्ण खाली आले असते, खूप भारी व्ह्यू दिसला असता. ठीक आहे, नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा. कारण आमचं काय झालं, केदारनाथवरनं येताना आम्ही आलोत लवकर, पण काही मुलं यायची राहिली होती ट्रेक करताना खाली, त्यामुळे आम्हाला थोडं यायला लेट झाला. मग सकाळी मग पूर्ण सगळं परत लेट. चला आपण आहोत आता. तुंगनाथची गर्दी काय थांबलीच नाही अजून. अरे भैया थोड़ा साइड दीजिए. हे आहे तुंगनाथ. एक मिनिट. आज अपन फोटो खींच लेते हैं सारे अपने अपने चलते हैं. चंद्रशिला तुंगनाथ झालं, त्यामुळे आम्ही आता निघालोय. दाजी, शुभम, ताई, अक्षता. हा तुझा आलाय व्हाईट हॉर्स. अक्षता आता आम्ही चाललोय खाली. आगे रखना पड़े पीछे. इथं आम्ही ना घोड्यावर चाललोय, पण आम्ही ना कम्फर्टेबलच नाहीये. कधी घोडा आम्हाला खाली पडत माहित नाही. तुम्हाला काय वाटतंय पोरींनो? एक्सपिरियन्स जाण्याचं चांगलं आहे, येण्याचं नाही. जाताना काही नाही वाटलं, पण येताना खूप खडतर आहे. आणि अक्षदाला काय वाटतंय? अक्षदाला काय वाटतंय? अक्षदा काय वाटतंय तुला? काय वाटतंय अक्षदाला? अक्षदाने गोरा घोडा केलेला. अक्षदाला तुम्हाला एवढंच सांगायचं की माझ्याकडे व्हाईट हॉर्स आहे, बास, बाकी काय नाही. ती म्हणजे मी पुण्यापर्यंत घोड्यावर जाते. ओ माय गॉड, पांढरी घोडी दिसती का? घोडा थांबलाय पाणी प्यायला. सायली कशी झाली ग अवस्था? आपली लय डेंजर झाली. होय निकिता, लय डेंजर झाली अवस्था. अक्षदा तुझी काय अवस्था आहे? अक्षदा पुण्यात बस, जा चालेल, जा, चलो बाय बाय. अक्षदाचा आहे व्हाईट घोडा. झालं. आज आमचं तुंगनाथचा ट्रेक कम्प्लीट झालेला आहे. हा ट्रेक आम्ही घोड्यावरतून कम्प्लीट केलेला आहे. हा यांना केला होता. येण्या जाण्याचे 2 जणांचे 3400 रुपये, 1300 रुपये प्राइस आहे. 3 तास एक्स्ट्रा झाले, त्याचे 300 रुपये. चंद्रशिलाला 100 रुपये, 10 रुपये हॉट आहे. आता आपले किती झाले सगळ्यांचे? 10,200. चला हे घेतो. आम्ही ते पाहिले गरम गरम पॅटीस आणि भजी. ये भजी आहे ना. पॅटीस घेऊ ना. रात बढिया लेके पड़ा. बघा कसं सगळे मस्त सनसेटचा आनंद घेत आहेत. गार लागते खूप. कापायला लागली काय?
एवढी थंडी वाजते तुला? आता इथं आपल्याला लवकर सूर्य मावळलेला आहे, त्यामुळे आता थंडी चालू झालेली आहे. इथं खूप थंडी आहे. तरी अजून बघा थोडासा दिसतोय सनसेट. आता आम्ही चाललो गाडीची इथे. हां, आज आम्ही आहोत जोशीमठ. ही आहे आमची आजची रूम. हा आहे आमचा आजचा डिनर. कढ़ाई पनीर. अरे आहे का? दाल म्हणजे काय? आलू बैंगन राईस. ओके.